विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. देशात नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियानाला सुरुवात. अंमली पदार्थांचं सेवन शत्रू राष्ट्रांचा कट. पंतप्रधान मोदींचं प्रतिपादन. अभिजित दिपकेंच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला? वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा. सुरतमधील आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांची मागणी. कपिल सिब्बल यांच्या 1 कोटींच्या निधीची चौकशीचीही केली मागणी. अभिजित दिपकेंच्या आंदोलनाचा विषय आमच्यासाठी संपला. दिपकेंच्या भेटीवरून शिंदेंकडून शिरसाट बच्चूकडूनची कानउघडणी झाल्यानंतर उदय सामंत यांचं स्पष्टीकरण. पंतप्रधान मोदींची फडणवीसांशी केंद्रात येण्याबाबत चर्चा. केंद्रात मनुष्यबळ मंत्रालय बघा. मोदींच्या फडणवीसांना सूचना. संजय राऊत यांचा मोठा दावा. संजय राऊतांकडे तिसरा डोळा आहे का माहीत नाही, पण विकसित महाराष्ट्रासाठी फडणवीस राज्यातच राहणार. राऊतांच्या दाव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. फडणवीस केंद्रात जाणार की नाही हे सामना ठरवू शकत नाही. उदय सामंतांसह संजय शिरसाट यांची टीका. तर उबाठात नगरसेवक ठरवू न शकणाऱ्यांनी बोलू नये. नवनाथ बन यांचा राऊतांवर घणाघात. शिंदेंच्या लोकांच्या हातात तिजोरीच्या चाव्या आल्यापासून चोरी वाढली आहे. सिद्धिविनायक मंदिर दानचोरी प्रकरणावर संजय राऊत यांचा गंभीर आरोप. आधी ठाकरेंच्या काळातील घोटाळ्याचा खुलासा करा. नवनाथ बन यांचाही निशाणा. एकनाथ शिंदेंच्या क्लस्टर योजनेला गणेश नाईकांचा विरोध. नादाला लागाल तर जागा दाखवणार. नाईकांचं थेट आव्हान. तर नाईक काहीही बडबड करतात. संजय शिरसाट यांची टीका. नाना पटोलेंचा दुधाने पाय धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल. काँग्रेस नेत्यांच्या कृतीवरून चर्चांना उधाण. तर काँग्रेसच्या नेत्यांची संस्कृती तशीच. बावनकुळेंची टीका. शरद पवारांनी भाकरी फिरवली. पवारांकडून पक्षात महत्वाचे फेरबदल. नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर. सर्वच क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपलाच असेल. परळीतील एका कार्यक्रमात धनंजय मुंडेंचं तडाखेबंद भाषण. भाजपचे नगरसेवक शिवकुमार झा यांना थेट रुग्णालयातून स्थायी समितीच्या बैठकीला आणल्याचा प्रकार. सत्ताधाऱ्यांची नामुष्की की बहुमतासाठी धडपड? सवाल उपस्थित. दादर टीटी परिसरातील उघड्या मॅनहोलवर तासाभरानंतर जाळी बसवली. साकीनाकामधील दुर्घटनेनंतरही महापालिकेचा निष्काळजीपणा समोर. स्थानिकांमध्ये संताप. दादर टीटी परिसरातील उघड्या मॅनहोल मागे चोरट्याचा हात. जाळी चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने हा चोरटा मॅनहोल तसाच ठेवून पसार झाला. नगरसेवक अमेय घोलेंचा आरोप. नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्डे भरण्यास सुरुवात. खड्ड्यांमुळे 5 जणांचा जीव गेल्यानंतर पालिकेला जाग. मंत्री गिरीश महाजनांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर रस्ते दुरुस्तीचं काम हाती. भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरणात अमृतलाल निषाद अटकेत. इमारत दुरुस्तीसाठी रहिवाशांकडून 10,000 उकळल्याची माहिती. बेकायदा वसुली प्रकरणी चौकशी होणार. नीट पेपरफुटी प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांची बदली. दिल्ली हायकोर्टाकडून अनु ग्रोव्हर यांच्यासह 138 न्यायाधीशांच्या बदल्या. न्यायाधीश अजय गुप्तांकडे सुनावणीची धुरा. संततधार पावसामुळे राज्यातील धरणं ओव्हरफ्लो. महाराष्ट्रातील लहान, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये सुमारे 68% उपयुक्त जलसाठा. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या बोरी नदीपात्रात पूर. पैलाड परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचं थरारक रेस्क्यू. व्हिडिओ व्हायरल. गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार. कर्जत नदीला पूर. मोरबीतील 3 गावातून 24 नागरिकांचं रेस्क्यू. अनेक गावांमध्ये पुराचं पाणी साचलं. जनजीवन विस्कळीत. नाशिक शिनाबोरा हत्याकांड प्रकरणात कागदपत्र सापडत नाहीत. सीबीआयची कोर्टात कबुली. मुंबई सत्र न्यायालयाकडून 5 ऑगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.